प्रेक्षकांनो, आजचा चंद्र पाहण्याची संधी चुकवू नका, कारण चंद्र आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आलाय आणि चंद्र 2-4 पटीनं नव्हे तर तब्बल 14 पटीनं तेजस्वी दिसणार आहे। आजचा हा सुपर मूनचा योग आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आलेला हा योग काय सांगतो आणि या सुपर मूनचं खगोलीय महत्त्व काय आहे, पाहूया सुपर मून बद्दलचा हा एक स्पेशल रिपोर्ट। आजचा चंद्र नक्की पहा। असा योग वारंवार येत नाही। चंद्र पहा, भाग्यवान व्हा। 5 नोव्हेंबरच्या रात्री आकाशात एक सुंदर नजारा पाहायला मिळणार आहे। ही रात्र आहे सुपर मूनची, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र। हा चंद्र इतर सगळ्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे। चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर कमी होईल। चंद्र पृथ्वीच्या जवळ येईल। चंद्र जास्त आकर्षक आणखी सुंदर दिसेल। त्रिपुरारी पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र पाहायला ना दुर्बिणीची गरज आहे ना कुठल्या विशिष्ट ठिकाणी जायची। साध्या डोळ्यांनी हा चंद्र पहा। या वर्षात 3 सुपर मूनचा म्हणजे 3 पूर्ण चंद्राचा योग आहे। डिसेंबर महिन्यात देखील एक सुपर मून दिसणार आहे, पण 5 नोव्हेंबरच्या रात्रीचा सुपर मून सगळ्यात मोठा दिसणार आहे। पौर्णिमेला चंद्र जेव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ येतो त्यावेळी त्याला सुपर मून म्हणतात। ज्या पौर्णिमेला सुपर मून असतो त्यावेळी चंद्र मोठा आणि तेजस्वी दिसतो। आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सुपर मूनच्या दिवशी चंद्र 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी दिसतो। एरवी चंद्र पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर अंतरावर असतो। 5 नोव्हेंबरच्या रात्रीचा चंद्र हा पृथ्वीपासून 2,22,000 मैलांवर म्हणजे 3,57,000 किलोमीटरवर असणार आहे। 2025 या वर्षातला हा सगळ्यात मोठा चंद्र असेल। आज 5 नोव्हेंबर बुधवार, आज कार्तिक पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आहे। आज संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्यांनी आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे। सुपरमून म्हणजे काय? ज्यावेळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा तो आकारानं मोठा दिसतो आणि जास्त प्रकाशित दिसतो, त्याला सुपरमून असं म्हणतात। तसा आज संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्यांनी आपल्याला सुपरमूनचं दर्शन घेता येणार आहे। आता जाणून घेऊया हा सुपरमून भारतात कधी आणि कुठे दिसेल। 5 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:40 चंद्रोदय होईल। संध्याकाळी बरोबर 6:49 सुपरमूनचा पूर्ण चंद्र पाहता येईल। ही वेळ लक्षात ठेवा, 6:49 याच क्षणाला आकाशात अभूतपूर्व आणि तेजस्वी चंद्रदर्शन घडणार आहे। मुंबई आणि अहमदाबादमध्ये साधारणपणे 6:15 वाजता, दिल्ली, लखनौ आणि चंदीगडमध्ये साधारणपणे 6 वाजता, कोलकाता आणि पाटण्यामध्ये 5:15 वाजता, दक्षिण भारतातल्या चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमधून 6 वाजता चंद्रदर्शन होईल। भारताबरोबरच अमेरिका, युरोप, दुबई, जापान, सिंगापूर, सिडनीमध्ये देखील हा सुपरमून दिसणार आहे। तुम्हाला या सुपरमूनचं दर्शन घ्यायचं असेल, सुपरमून एन्जॉय करायचा असेल तर एखाद्या मोकळ्या जागी जा, समुद्र किनाऱ्यावर जा किंवा उंच इमारतीच्या गच्चीवर जा। संपूर्ण आसमंतात पसरलेला चंद्रप्रकाश तुम्हाला पाहता येईल। चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावरती असतो। आज चंद्र पृथ्वीपासून 3,56,800 किलोमीटर अंतरावरती इतका जवळ येणार आहे। त्यामुळे आज चंद्रबिंब हे 14% आकारानं मोठं आणि 30% जास्त प्रकाशित दिसणार आहे। तेव्हा आज रात्रीच्या प्रारंभी म्हणजे 5:44 चंद्र पूर्वेला उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशामध्ये आकारानं मोठा दिसेल आणि जास्त प्रकाशित दिसेल। सुपरमूनचं दर्शन घ्यायला विसरू नका। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा सुपरमून दिसणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेचं हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे। त्रिपुरी वात म्हणजे 750 वातींचा समूह। या दिवशी त्रिपुरी वात जाळली जाते। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा शुभ मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवदेवता गंगेत स्नान करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येतात, म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असंही म्हणतात। या दिवशी घरात, अंगणात पणत्या लावल्या जातात। त्रिपुरारी पौर्णिमेला
शंकरानं त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला अशी मान्यता आहे. त्रिपुरारी पौर्णिमा हा महादेवाच्या उपासनेचा एक दिवस समजला जातो. या दिवशी शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानालाही महत्त्व आहे. या दिवशी दीपदानही केलं जातं. दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा या सदिच्छेनं दीपदान केलं जातं. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार आहे. हे चंद्रदर्शन अजिबात चुकवू नका. आकाशातली एक अद्भुत घटना स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवा आणि या तेजस्वी क्षणाचे साक्षीदार व्हा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. दरम्यान सुपरमून म्हणजे नेमकं काय? या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे? दरम्यान राशींवर आजच्या दिवसाचा नेमका परिणाम काय होतो आणि तो कशा प्रकारे होतो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि काही अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर गिरीश पिंपळे, दाकुरू सोमण, त्याचबरोबर लीना बोकील, माया कोटीवाले हे ज्योतिष अभ्यासक, त्याचबरोबर नरेंद्र धारणे ज्योतिषाचार्य हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या सर्वांचं NDTV मराठीवर मी स्वागत करतो. सुरुवातीला मी जाणार आहे गिरीश पिंपळे सर यांच्याकडे. गिरीशजी, आजचा सुपरमून म्हणजे नेमकं काय आणि आजच्या सुपरमूनला बिवर मून असं नेमकं नाव का दिलं गेलंय? तर सुपरमून याचा अर्थ असा की चंद्राने पृथ्वीच्या जवळ येणं. आता आपल्याला माहिती आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, परंतु तो वर्तुळाकार कक्षेत फिरत नाहीये. तो लंबवर्तुळाकार म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. लंबवर्तुळाकार अंडाकृती कक्षेमध्ये तो फिरतोय. त्यामुळे तो काही वेळेला पृथ्वीच्या जवळ येतो आणि काही वेळेला तो पृथ्वीपासून लांब जातो. त्याचे हे जे अंतर आहे पृथ्वीपासूनचं, त्याच्यात जवळजवळ 50,000 किलोमीटरचा फरक पडतो. तर आजचा दिवस जो आहे, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला आहे. आत्ताच सोमण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तो सुमारे 3,56,000 किलोमीटरवरती आलेला आहे. आणि स्वाभाविक आहे की त्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतोय नेहमीपेक्षा आणि तेजस्वी पण दिसतोय. तर 14% त्याचा व्यास हा अधिक दिसतोय. कशाच्या तुलनेत? तर चंद्र जेव्हा आपल्यापासून सर्वात दूर असतो त्याला मायक्रो मून असं म्हटलं जातं. जसं आज आपण सुपर मून म्हणतोय, तर जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात दूर जातो त्याला मायक्रो मून म्हणतात. तर त्या मायक्रो मूनच्या तुलनेत आजच्या चंद्राचा व्यास हा 14% जास्त आहे आणि त्याची तेजस्विता ही 30% जास्त आहे. बरं. त्यामुळे आजचं दर्शन, चंद्राचं दर्शन हे अतिशय आकर्षक आहे. दाखरू सर, जसं सागर म्हणाला की याला बिवर मून आज म्हटलं गेलेलं आहे, तर मग हे बिवर मून असं का नाव दिलेलं आहे? अशा प्रकारे सुपरमूनला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी नावं दिली जातात का? म्हणजे काय असतो यामागचा एक अभ्यास? सुपरमूनला ही नावं दिलेली नाही. हे बिवर मून जो आहे तो नोव्हेंबर मधल्या मध्ये थंडी वाढणार नंतर म्हणून ते काही प्राणी आपलं अन्न शोधतात, अन्नाची साठवणी करतात. बिवर मून म्हणून थंडीची सुरुवात म्हणून हे बिवर मून म्हटलेलं आहे. आणि डिसेंबर मध्ये जो असतो तो कोल्ड मून असतो. जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला चंद्राला ही नावं दिलेली आहे. अशा प्रकारे मग चंद्र पृथ्वीच्या नेमका कधी कधी जवळ येतो, म्हणजे असं काही ठराविक काळ ठरलेला असतो का? नाही, असा ठराविक काळ नाहीये. पौर्णिमेला चंद्र जवळ येणं हे वर्षातून एखादी घटना घडते. कधी कधी वर्षातून 2 वेळा घडतं. आता जर आपण बघितलं तर 5 नोव्हेंबरला चंद्र पृथ्वीच्या आज जवळ आलेला आहे. त्याच्यानंतर तो 4 डिसेंबर 2024 ला येणार आहे. 4 डिसेंबर 2026 पुढच्या वर्षी. त्याच्यानंतर 30 मध्ये पुन्हा एकदा चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे पौर्णिमेला, तो म्हणजे 22 जानेवारी 2027. 28 मध्ये 2028 मध्ये मात्र 2 वेळा सुपरमून दिसणार आहेत. आणि त्या तारखा आहेत 10 फेब्रुवारी 2028 आणि 10 मार्च 2028. 2 वेळा सुपरमून आपल्याला दिसणार आहेत. ते पावसाळी दिवस नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. यावेळी पावसाळा लांबला आणि आकाश आता कुठे आजपासून निरभ्र दिसतंय आम्हाला. आणि अशा वेळी सुपरमूनचं दर्शन
मी मुद्दाम म्हणतो कार्तिकी पौर्णिमेला आपण या त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपूर पाजळले आपण मंदिरामध्ये, तसे आकाशामध्ये निसर्गाने हा चंद्र सुपरमूनच्या स्वरूपामध्ये जास्त तेजस्वी जास्त मोठा आणून आकाशामध्ये त्रिपूर पाजळेल असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच दाखरू सर, लीना बोकील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लीनाजी, आजचा दिवस खास करून तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठीच एक आकाशातला उत्सव ठरणार आहे. त्यामुळे आणि 2016 मध्ये 14 नोव्हेंबर 2016 जर मी चुकत नसेल तर त्या दिवशी यापूर्वी चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर हे सर्वात कमी होतं आणि त्यानंतर आता म्हणजे त्यावेळचं अंतर आणि आजचं अंतर यामध्ये साधारण कितीचा फरक आहे आणि आजच्या या सुपरमूनचं महत्व काय आहे? यावर्षीचा हा सर्वात जवळ आलेला चंद्र आहे. पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो. आपल्याला माहिती की ओव्हल किंवा अंडाकृती, अंड्याच्या याचा तो सर्क्युलर नाही आहे पूर्ण पाथ. तर त्यामुळे 2 ते 3 वेळेला तो पृथ्वीपासून सगळ्यात जवळ येतो आणि ज्या वेळेला पौर्णिमेला तो सगळ्यात जवळ येतो त्याला आपण सुपरमून म्हणतो आणि दॅट इज पेरिजी. आणि ज्या वेळेला सगळ्यात लांब जातात तेव्हा तो मायक्रोमून म्हणजे अपोजी सगळ्यात छोटा दिसतो. म्हणजे चंद्र आहे तेवढाच आहे, खरं तर आपल्याला तो वेगवेगळ्या डायमेन्शनचा साईजचा दिसतो कारण त्याच्या डिस्टन्स म्हणजे अर्थ मून डिस्टन्समुळे हे ठरवलं जातं. आणि यापूर्वी 2016 मध्ये जवळ आला होता, त्यामध्ये यामध्ये काही जास्ती फरक नाही आहे. इनफॅक्ट मी म्हणेन आजचा जास्ती स्पेक्टॅक्युलर आहे. आणि हो, खरंच खगोल प्रेमींना हे खूप अतिशय हा बघण्यासारखा दृश्य असतो. आणि माझे स्टुडंट्स पण आता इंटर्न्स जे आहेत टेलिस्कोप घेऊन वगैरे शहराच्या बाहेर जाऊन जिथे सिटी लाईट पोल्युशन कमी आहे तिथे जाऊन बघतात. आम्ही पण जाणार आहोत, परंतु आज जरा क्लाउडी पण आहे. काल आज होतं पण तो दिसतो छान. आतापर्यंत तरी छान दृश्य दिसलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये, सिंगापोर आणि फार ईस्ट मधल्या काही विद्यार्थ्यांनी पण मला शेअर केलेले आहेत काही असे दृश्य पिक्चर्स जे ॲस्ट्रोफोटोग्राफ्स त्यांनी काढलेले आहेत, क्लिक केलेले आहेत ते. आणि इव्हन जकार्ता म्हणजे इंडोनेशिया, सिओल, साऊथ कोरिया वगैरे. तर हे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत त्यामुळे तिथे आधी दिसायला लागला चंद्र. आता आपल्याला इथे भारतात दिसायला लागलेला आहे आणि अगदी ठळक, स्पष्ट आणि तेजस्वी प्रकाशित असा दिसतोय. खरं तर सूर्याचा प्रकाश पडत असतो चंद्रावर आणि तो इल्युमिनेट झालेला आहे आणि हा सर्वात जवळ आलेला आहे त्यामुळे जास्ती ब्राईटनेस आहे. 30% एरवीपेक्षा जास्ती त्याचा ब्राईटनेस आहे. आणि एक आपण भारतात असं म्हणू शकतो की कोजागिरी पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक आपला दिवाळीचा सण जो आहे तो येतो. त्यामुळे हा अगदी लाईव्हली हे जे वातावरण असतं. आणि अमेरिकेत किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये दिस इज ऑनसेट ऑफ क्रिसमस म्हणजे पुढच्या महिन्यात जो येतो सण. आणि बिवर म्हणजे हा प्राणी जो आहे तो जमिनीतून खालून येतो आणि थंडीच्या दिवसात म्हणजे तो थंडी सुरू झाल्यावर बाहेर येतो आणि त्याचे फ्रुट्स आणि काही खाण्याच्या गोष्टी शोधायला येतो. सो वी कॉल इट बिवर मून अमेरिकेत असं म्हणतात. आणि फ्रॉस्ट मून पण म्हणतात कारण पांढरा बर्फासारखा स्नोबॉल पण दिसतो तो. आणि अशी एक एक नावं दिलेली आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि भारतात तरी आपला एक वेगळाच संबंध आहे कारण चंद्र आणि पृथ्वीचं एक वेगळंच इक्वेशन आहे आणि आपण म्हणू शकतो अर्थ मून सिस्टम एक आपण म्हणतो याला. सो मून इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एक छान दृश्य दिसतं. बाहेर जाऊन सगळ्या लोकांनी बघावं आणि टेलिस्कोप बायनॉक्युलर्सची पण गरज नाहीये. खरं तर सुंदर दृश्य दिसतोय सध्या. नक्की जसं तुम्ही म्हणालात की दिवाळीचा काळ आहे, आज त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा आहे, त्यामुळे जसं आता आपल्या भारतामध्ये एक उल्लसित वातावरण आहे तसंच काहीचं वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर अगदी आपल्याला खगोलात आपलं अंतराळात सुद्धा दिसतं आहे. आणि त्यामुळेच आता मी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने याचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया. माया कोटीवाले आपल्याबरोबर आहेत. मायाजी, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी असा मोठा चंद्र दिसणं किती महत्वाचं आहे? ऍक्च्युली पौर्णिमेचं महत्व आपल्याला अनन्यसाधारण आहे. आपल्या याच्यात तिथीनुसार बघितलं, प्रत्येक तिथीला एक ग्रह देवता असते. सो पौर्णिमेची देवता ही म्हणजे पौर्णिमेच्या तिथीचं आधिपत्य हे
शनिदेवांकडे गेलेलं आहे. आणि आजच्या तारखेला जेव्हा तुम्ही मगाशी तारखा आणि वेळा सांगत होत्या त्रिपुरारी पौर्णिमेचा, ओके, तर आजच्या तारखेला शनी आहेत आपले मीन राशीत, आणि मेष आणि तुळा या राशींमधून ही पौर्णिमा होती आहे. जनवरी म्हणजे दरवेळेस तशीच होते, फक्त नक्षत्र बदलतात. तर ज्यावेळेस ही पौर्णिमा कृतिका नक्षत्रातनं चंद्र असतो तेव्हा होते, तेव्हा त्याला एक वेगळं महत्व आहे. महाकार्तिक पौर्णिमा म्हणतात. जर भरणी नक्षत्रातनं होऊन असेल तर त्याला एक वेगळा इम्पॉर्टन्स आहे. का ते मी नंतर सांगते. आणि रोहिणी असेल तर आणखीन एक महत्व त्याला जास्त आहे. पण आता चंद्राचा एवढा आपण बोलतोय चंद्राविषयी, तर चंद्रमा मनसो जातः हे वेदवाक्य आहे. पण का असं म्हटलं गेलंय, चंद्राला महत्व का दिलं, पौर्णिमेला आपण एवढं का महत्व देतो? कारण सगळ्यांना माहितीये 70% पाणी शरीरात आहे, पण त्या 70%मधलं 70% पाणी, मॅक्झिमम पाणी कुठे आहे? आपल्या मेंदूमध्ये. आणि मेंदू इज नथिंग बट आपलं मन, की आपण काय अनालिसिस करतो. ह्या ज्या ग्रह ताऱ्यांकडनं जी ऊर्जा येते, चंद्र हा तारा नाहीये, तो परावर्तित प्रकाश देतो, लुमिनरी आहे. आणि आजच्या दिवशी जेव्हा हा चंद्र आपल्याला ती ऊर्जा घेऊन येतोय सूर्याचा, आणि बघा आज सूर्य कुठे आहे? दरवर्षीच सूर्य तुळ राशीत आहे. म्हणजे जो एक काय म्हणतात ना, एक पीपल्स किंग ज्याला म्हणतो आपण, रवी हा ग्रहमालिकेचा राजा आहे. ओके, आणि तो जो राजा आहे त्याच्याकडनं अपेक्षा असते सर्वांची, की बाबा तू मला मदत कर, तू माझ्या मनासारखं वाग, आणि मला एक स्टेबल स्ट्रक्चर्ड प्रकारचं गव्हर्नमेंट दे. आणि आज स्पेसिफिकली आज जेव्हा भरणीमध्ये हे पौर्णिमा होतीये, हा तो पॉइंट आहे जिथे शनी नीच अंशावर जात असतो, जवळ 19 अंशावर. आणि आता भरणी आपण बोलताना भरणीच्या द्वितीय चरणात चंद्र आहे. सो शनी महाराज आपल्याला दाखवतात पब्लिक, मासेस. ओके, सो जिथे शनी नीच होतोय तिथे त्यांना प्रॉब्लेम आहे की असं एक उत्तम एक चॅलेंज आहे, लिडरशिप चांगली मिळावी. आणि तिथे रवी म्हणतोय की हो मी तयार आहे मी ते द्यायला. आणि त्याचं हे एक उत्साह स्वरूपात हे झालं ऍस्ट्रॉलॉजिकल. आपल्याकडे मायथॉलॉजीच्या माध्यमातून म्हणजे आध्यात्मिक गोष्टींमधून आपल्याला माहिती आहे की महादेवांनी त्रिपुर असुरांचा केलेला एका बाणाने, जे 3 असुर होते म्हणजे तारकाक्ष, विद्युन्मली आणि कमलाक्ष, यांना एका बाणात. आता तो बाण म्हणजे कुठला आहे? तो प्रकाशाचा बाण आहे. आणि शिव हा लयाचा कारक आहे. शिव लयकारक एनर्जी आहे. त्यांनी आपल्यातले ते त्रिगुणात्मक जे आहेत, सत्वरज तमस, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आत्मप्रकाशाला जाणून घ्यावं, हे याचं महत्व आहे. आणि त्याचं एक आपण जे हे करतो सेलिब्रेशन म्हणतो, त्याच्यासाठी 750 वातींचा दिवा लावला जातो. अनेक ठिकाणी माती, ती एक आत्म्याला जाणीव असते की मी त्या प्रकाशाकडे जातोय. हे ज्योतिषातनं म्हणजे मला सांगावं असं वाटतंय. किंवा ज्या चेतनेच्या 3 अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्याच्या पलीकडे जाऊन, या 3 अवस्थांच्या पलीकडे जाऊन, तर या अवस्था जी खरी समाधीची अवस्था आहे, जी शुद्ध चेतनेची अवस्था आहे, तिथे जावं हे सांगणारा तो प्रकाशमयी बाण महादेवांनी सोडलेला आहे. हे माझं म्हणणं असं मला वाटतं. नक्कीच मायाजी, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेंद्रजी, जेव्हा ग्रह ताऱ्यांचा विषय येतो तेव्हा स्वाभाविकरित्या रास येते. आजचा दिवस सुपरमून हा कोणत्या राशींसाठी महत्वाचा, फायदेशीर आणि तोट्याचा, या संदर्भात काही आपलं गणित? आता नॉर्मली हा एक प्रकाश पर्व आहे आणि याला देव दिवाळी असं म्हणतात. देवांची दिवाळी म्हणजे संपूर्ण भगवान शंकरांनी जो त्रिपुरासुराचा वध केला आणि त्यामुळे संपूर्ण जगत, त्रिलोक हे भयमुक्त झाले. थोडक्यात अज्ञानावर जे ज्ञानाचा प्रकाश या अर्थाने ते आहे. आणि आपल्याला आध्यात्मिक शक्ती आणि जीवनात प्रगती या उद्देशाने ह्या असणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमा किंवा देव दिवाळीचे सण साजरा करतात. प्रत्येक राशींवर जागतिक स्तरावर याचे परिणाम होत असतात. त्याच्यात आजची जी त्रिपुरी पौर्णिमा आहे त्या दृष्टीने वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींना चंद्रबल वाढणार आहे आणि त्यामुळे त्यांचा मनोविकास चांगल्या प्रकारे होणार आहे. त्या प्रकारे कन्या, धनु या राशींना धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ काळ हा आज मानण्यात येतो. आणि मकर, कुंभ राशींसाठी कर्मक्षेत्रात प्रगती आणि निर्णय क्षमता, ही डिसिजन पॉवर ही व्यवस्थितरित्या होईल. तसं प्रत्येक राशींचं महत्व या दृष्टीने आजच्या असणाऱ्या या फुल मूनचं आहे. कारण पृथ्वीवर एकदम जवळ येण्याची घटना ही जवळपास 9 वर्षांनी आहे. त्यामुळे ह्या आजच्या असणाऱ्या कार्तिक पौर्णिमेच्या मूनला हे अत्यंत महत्व आहे. मेष राशीवर त्याचे अत्यंत शुभ परिणाम आहेत. या आजचा दिवस पौर्णिमेचा जो आहे हा मनोबल आणि इच्छाशक्ती मेष राशीच्या लोकांची प्रबळ राहील. नंतर व्यवसाय विस्तार करण्यासाठी हा असणारा आजचा दिवस जो आहे कार्तिक पौर्णिमेनंतरचे पुढचे 15 दिवस
हा मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगला आहे. आणि शनी बरोबर त्याचा दृष्टियोग असल्यामुळे त्याची भावनिक थोडी अस्थिरता काही मेष राशीच्या लोकांना येऊ शकते. परंतु दीपदान करावं आज त्यांनी, म्हणजे त्यांना मनशांती लाभेल. आणि तांब्याच्या पात्रात हा विशेष उपाय आहे ज्यामुळे मेष राशींना एक अत्यंत शुभ फळ मिळेल, की तांब्याच्या पात्रात दूध अर्पण करून चंद्राला अर्घ्य देणं हे अत्यंत त्यांना शुभ फलदायी असेल. त्यानंतर वृषभ राशीचं एक महत्व आहे. वृषभ राशीला चंद्र हा अत्यंत तेजस्वी आणि भावनिक संतुलन आणि आकर्षक व्यक्तिमत्वादी येणाऱ्या 15 दिवसात, जो आजचा हा जो कार्तिक पौर्णिमेचा फुल मून आहे, त्यांच्यात नवीन नाती जुळ्याच्या दृष्टीने ही वृषभ राशीला शुभ परिणाम दिसतील. आर्थिक लाभाचे पण चांगल्या प्रकारच्या संधी येतील आणि लव्ह अफेअर्स किंवा प्रेम संबंधांमध्ये एक चांगलं समाधान मिळेल. रोमॅन्टिक जीवन त्यांचं चांगलं होईल वृषभ राशीचं. असे हे 15 दिवस आहेत. त्याच्यात त्यांनी चांदीचा दीप लावून भगवान शंकराला जर प्रार्थना केली तर, कारण दीपदानाचं महत्व हे कार्तिक महिन्यात जास्त असल्यामुळे चांदीचा दीप त्यांनी लावावा, त्याचे शुभ परिणाम दिसते. त्यानंतर मिथुन राशी येते. मिथुन राशीच्या दृष्टीने आत्मपरीक्षण, ध्यान, नंतर भूतकाळांच्या गोष्टींचे चिंतन करण्यासाठी त्यांना अत्यंत शुभ काळ आहे. आणि त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष टाळलं पाहिजे, कारण आरोग्य समस्या काही असतील तर त्वरित त्याच्यावर उपचार केले पाहिजेत आणि गुप्त शत्रूंचा त्यामुळे पराभव होण्यास पण मदत होईल. यांची दीपदान कोणतं करावं, तर पांढऱ्या फुलांचं असणारं दीपदान करावं. पांढरे फुलं हे दीपाभोवती ठेवावी आणि नंतर दीप जाळावं, दीप प्रज्वलित करावा, त्याचे शुभ परिणाम येतील. त्यानंतर हे स्पेशल जे आहे कर्कट राशीच्या दृष्टीने पण अत्यंत शुभ काळ, कारण गुरु आणि चंद्र या दोघांचाही प्रभाव सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल कर्क राशीची. नंतर प्रवास होईल, मित्रमैत्रिणींचे चांगले सहकार्य मिळेल आणि चांगल्या बातम्या पण कर्क राशीच्या दृष्टीने मिळतील. त्यांनी नदीकाठी किंवा दीप पाण्याजवळ दीपदान करावं, म्हणजे जलाशयाजवळ जर दीप प्रज्वलित केला तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम येतील. दीपदानाचं महत्व त्यांना आहे. नंतर सिंह राशीच्या दृष्टीने सूर्य 10व्या भावात येतो, त्यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम येतील. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल, पण थोडा अहंकार त्यांनी थोडा टाळला पाहिजे, कारण अहंकाराच्या घटना घडण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत आहे. इगोइझम थोडा कमी केला तर रिझल्ट चांगले येतील. यांनी शिवलिंगावर आज अभिषेक करावा, केशर मिश्रित, आणि जल अर्पण करावं आणि दीपदान करावं. त्यानंतर कन्या राशीसाठी धार्मिक प्रवास, नंतर नरेंद्र सर यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही आहे, फ्रीज झालेले आहेत. या संदर्भात आणखीन एक प्रश्न असा येतो आहे. दाखरू सर, तुम्हाला एक प्रश्न, एक बालसुलभ औत्सुक्यातून एक प्रश्न आमच्यापर्यंत आला, तो म्हणजे चंद्र आज पृथ्वीच्या जवळ आलाय, म्हणजे खरोखरच पृथ्वीवरून जर चंद्रावर जायचं म्हटलं तर आपल्याला कमी काळ लागेल का? चांगला प्रश्न आहे. आपण जर चंद्राचं अंतर बघितलं तर 3,84,000 किलोमीटर अंतर आहे आणि त्या अंतराच्या मानाने हे जवळ येणं हे तितकं जास्त नाही. त्यामुळे आत्ताची यानं जी आहेत चंद्रावर जाण्याची ती जास्त वेगाची आहेत. त्या वेगामध्ये फरक होत नाही. अर्थात चंद्रावर जेव्हा यान उतरवलं जातं तेव्हा यान संपूर्ण हिशोब करून केलं जातं. लक्षात ठेवा, भारत देश चंद्रावर जेव्हा यान पाठवतो तेव्हा ते यान पृथ्वीभोवती फिरत असतं आणि फेरे घेतल्यानंतर ते चंद्राकडे जातं आणि अमेरिका डायरेक्टली चंद्रावरती पाठवते यान. अर्थात कॉस्टिंग मध्ये फरक होतो, खर्चामध्ये. त्या भारत कमीत कमी खर्चामध्ये चांद्रयान चंद्रावरती पाठवतो आणि ते चांद्रयान 3 आपल्याला माहिती होईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. खरं सांगतो मी, आज विशेषतः तरुण मुलांनी चंद्र बघा, आनंद घ्या आणि चंद्राविषयी माहिती करून घ्या. टायगर फोर्सेसमुळे चंद्र दरवर्षी 3.8 सेंटीमीटरनी दूर जातोय असं जे शास्त्रज्ञ सांगतात, त्याची माहिती घ्या. अनेक माहिती चंद्राविषयी, तर आपल्या पृथ्वीवरतून जी ग्रहण दिसतात ती चंद्रावरून कशी दिसतील त्याचं तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर जसं पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे क्रेटर्स आहेत, तसे चंद्रावरती क्रेटर्स आहेत. वातावरण नाही चंद्रावरती, त्यामुळे चंद्रावरती अश्निपात जास्त होतात आणि क्रेटर जास्त आहेत. आपल्याला माहिती आहे, वातावरण नसल्यामुळं डायरेक्टली आपल्याकडे पृथ्वीभोवती वातावरण असल्यामुळं वरून पडलेलं पाषाण हा जळून जातो आणि त्याला आपण उल्का म्हणतो. जर पाषाण मोठा असेल तर तो पृथ्वीपर्यंत येऊन धडकतो. 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा पाषाण, अश्नी पाषाण पृथ्वीवर पडला. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोणारे गावी, तर ते अश्विनी विवाराचं दर्शन घ्या. मी पुढच्या पिढीला सांगेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्याकडे पहा. चंद्र जवळ आल्यानं आणि चंद्र दूर गेल्यानं, म्हणजे मायक्रो मून पौर्णिमेला चंद्र जर दूर गेला 4,06,000 किलोमीटर पर्यंत चंद्र दूर जातो, तर त्याचा अभ्यास करा.
चंद्राचा अभ्यास जरी केला ना तरी विद्यार्थ्यांना नवी दृष्टी प्राप्त होते, विज्ञान माहिती करून घेतलं जातं आणि त्याचा फायदा आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रकाश शास्त्र हे शिकून घ्या असं मला सांगायचं. नक्कीच दाखरू सर. पिंपळे सर, मी तुमच्याकडे येतोय. वातावरणावर आजच्या सुपरमूनचा काही परिणाम होतो का? कारण आता सोमन सरांनी जो उल्लेख केला की उल्कापिंडाचा, त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं की थंडी उशिरा आलेली आहे, अगदी काल परवापर्यंत पावसाळा आपण अनुभवलेला आहे. तर या सगळ्यांचा म्हणजे सुपरमून असेल किंवा ग्रहताऱ्यांच्या हालचालींचा परिणाम हा वातावरणावर खास करून कसा होतो? ग्रहताऱ्यांच्या हालचालीचा किंवा चंद्राच्या जवळ येण्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरच्या वातावरणावर होत नाही. आपण मानवच याला जबाबदार आहोत. पृथ्वीवरचं जे सगळं निसर्गाचं चक्र बिघडलेलं आहे आणि मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता नोव्हेंबर महिना आला तरी अजून चालूच आहे, अधूनमधून भेट देतोय आपल्याला. तर हे सगळं मानवाचं कर्तृत्व आहे. म्हणजे कर्तृत्व हा शब्द कोट्स मध्ये मी सांगतो आहे. तर ते माणसांमुळेच या गोष्टी, मानवामुळेच या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टींचा म्हणजे चंद्र, सूर्य किंवा इतर तारे, ग्रह यांचा आपल्या वातावरणावरती काही परिणाम होत नाही. चंद्राबद्दलच्या काही अतिशय मनोरंजक गोष्टी पण मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की आपण चंद्रावरचं जे आकाश आहे ते जर चंद्रावरनं आपण बघितलं तर ते कायम काळं दिसतं. याचा परिणाम काय होतो की आपल्याला एकीकडे सूर्य दिसतो आणि दुसरीकडे तारे दिसतात. म्हणजे एकाच वेळेला सूर्य आणि तारे असं अनोखं दृश्य आपल्याला चंद्रावरती बघायला मिळतं. चंद्रावरती अनेक विवर आहेत आणि ते अतिशय खोल आहेत. त्यातलं एक विवर तर इतकं खोल आहे की त्याच्यामध्ये आपला एव्हरेस्ट जे शिखर आहे, एव्हरेस्ट पर्वत जो आहे तो पूर्णपणे मावू शकेल इतकी त्याची खोली आहे. त्याच्यानंतर आज आपण म्हणतो की पौर्णिमा आहे, तर तसेच म्हणजे आपल्याला चंद्राच्या ज्या कला आहेत पृथ्वीवरनं दिसणाऱ्या, तर तशाच कला आपल्याला चंद्रावरनं दिसतात का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. म्हणजे आज आपल्याकडे पौर्णिमा आहे, म्हणजे चंद्राची पौर्णिमा आहे, पण आज जर आपण चंद्रावरनं पृथ्वी बघण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वी दिसणार नाही, कारण आज पृथ्वीची तिथे अमावस्या आहे. म्हणजे ह्या ज्या कला आहेत, पृथ्वीवरनं दिसणारी चंद्राची कला आणि चंद्रावरनं दिसणारी पृथ्वीची कला, या एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. आपल्याकडे जर चंद्रकोर दिसत असेल तर त्या दिवशी चंद्रावरनं पृथ्वीचा 75% भाग साधारणपणे आपल्याला दिसू शकतो. तर अशा अनेक मनोरंजक घटना चंद्राच्या संदर्भात आहेत. चंद्राची आपण फक्त एकच बाजू बघू शकतो, चंद्राची दुसरी बाजू आपण बघू शकत नाही. मार्क ट्वेन नावाचा जो प्रसिद्ध लेखक होता त्यांनी याच्यावरती अतिशय मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. तो म्हणतो की माणसाचा स्वभाव हा चंद्रासारखा आहे, तो आपली काळी बाजू कधीच कोणाला दाखवत नाही. अशा अनेक गोष्टी चंद्राच्या संबंधात अतिशय मनोरंजक अशा आहेत. आणि या आजच्या घटनेच्या निमित्ताने आपण चंद्राचा जास्तीत जास्त अभ्यास पाहिजे आणि त्याच्या संबंधित ज्या वैज्ञानिक गोष्टी आहेत, ज्या सिद्ध झालेल्या आहेत, प्रयोगाने निरीक्षणाने सिद्ध झालेल्या आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही खरोखरच छान माहिती दिली. तर खरोखरच मनोरंजक अशा या घटना आहेत चंद्र आणि पृथ्वी संदर्भातल्या. मात्र जेव्हा सुपरमून असतो ललिताजी, तेव्हा सुपरमून असताना चंद्र आणि पृथ्वी दरम्यान किंवा एकूणच पूर्ण अंतराळामध्ये काही खगोलीय घटना घडतात का? इतर कोणत्या या सुपरमूनमुळे म्हणा किंवा त्या आपल्याला दिसू शकतात का? चंद्राने आपल्या जवळ येणं आणि आपल्यापासून दूर जाणं ही 100% नैसर्गिक घटना आहे, वैज्ञानिक घटना आहे. त्याचं सगळं गणित वैज्ञानिकांनी केलेलं असतं. आपल्याला हे माहीत असतं की आता चंद्र आपल्या जवळ येणार आहे. केपलर नावाचा जो शास्त्रज्ञ येऊन गेला त्यांनी या ग्रहांच्या गतीचे 3 नियम शोधून काढलेले आहेत. नियमानुसारच चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे आपल्याला याचं सगळं गणित करता येतं आणि ही 100% नैसर्गिक घटना आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
ललिताजी, मग याचे पृथ्वीवर काही वेगळे परिणाम जाणून येतात का? किंवा दुसरा आणखीन एक प्रश्न असतो, चंद्र आणि पृथ्वीबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ग्रहण सुद्धा एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण ते ग्रहण अनुभवलेलं आहे, आपण चर्चाही त्यावर केली होती. तर मग असं कधी घडलंय का की ग्रहणही आहे आणि सुपरमूनही आहे, अशी कधी शक्यता निर्माण झाली आहे? ललिताजी, आवाज येतोय? लीनाजी, आवाज येतोय? येस. माफ करा, मी नाव चुकीचं घेतलं, पण सुपरमून आहे आणि ग्रहणही आहे, अशी कधी खगोलीय घटना घडलेली आहे का? हो, नक्कीच असं आधी घडलं असेलच, घडतच असतं. कारण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका लाईनमध्ये येतात तेव्हा ग्रहण किंवा एक्लिप्स येतं. आणि जर त्यावेळेला पृथ्वी आणि चंद्राचा डिस्टन्स, अंतर सगळ्यात कमी असेल, तो पेरिजीला असेल, तर होऊ शकतं असं की ग्रहण पण आहे, सुपरमून. पण चंद्राचे हे एक एक दृश्य जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, मग हार्वेस्ट मून म्हणतो, सुपरमून, रेड किंवा ब्लड मून, रोज मून, अशी ही नावं आपण दिलेली आहेत त्याचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याच्या रंगाप्रमाणे वगैरे. पण खरंच चंद्र हा इतका सुंदर सेलिस्टियल बॉडी ही आहे आणि लोक बघतच राहतात. एकतर ऍस्ट्रॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, विज्ञानाच्या दिशेने पाहिलं तर खरंच म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे. कारण पृथ्वी आणि चंद्राचं निर्माण कसं झालं आणि चंद्र हा पृथ्वीच्या पोटातून आला का दुसरा ग्रह, आपण एक छोटासा ग्रह ट्रॅप केला आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरायला लागला, असा हा अभ्यास कंटिन्युअस चालूच आहे. आणि मग विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे आणि लुनार स्टडीज किंवा प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूशन्स आणि नासा वगैरे यांचा अभ्यास चालू आहे. आणि मगाचा जो प्रश्न होता तो खरंच अगदी व्हॅलिड आहे. जेव्हा आपली स्पेस एजन्सी म्हणजे बीट इस्रो और नासा, त्यातल्या त्यात मी चांद्रयानचं सांगेन की जेव्हा आपण प्रक्षेपण करतो आणि रॉकेट लॉन्च करून ते यान सोडतो चंद्राकडे जायला, तर त्यावेळेला आपण हे गणित केलेलं असतं. इट इज ए मॅथमॅटिकल डेरिव्हेशन की सगळ्यात जवळ पृथ्वीपासून चंद्र जेव्हा जवळ येतो त्यावेळेला यान तिथे पोहोचायला पाहिजे, म्हणजे लँडिंग झालं पाहिजे. आणि असंच आपण केलं होतं. याचं कारण म्हणजे एकतर प्रवास त्याचा म्हणजे वेळ वाचेल आणि दुसरं म्हणजे फ्युअल, कारण रॉकेट फ्युअल आणि जे प्रॉपलंट्स आणि इंधन लागतात तर हे अतिशय महागडे असतात आणि त्यामुळे सगळा जास्तीत जास्त एका मोहिमेचा, मिशनचा खर्च असतो तो त्या फ्युअलमध्ये जातो. सो वी हॅव टू सेव्ह द फ्युअल आणि त्यामुळे त्या दिशेने आपण उलट असा डेरिव्हेशन करतो की गणित असं त्याच्या मागे असं आहे की वेन मून इज क्लोजेस्ट आपण त्यावेळेला यान उतरवायचं. मग 40 दिवस लागू देत ना तर 4 दिवस, म्हणजे चांद्रयानला आपल्याला विक्रम लँडरला तिथे पोहोचायला, त्याच्या डेस्टिनेशनला म्हणजे चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागले. आणि अपोलो मिशन्स हे 4 दिवसांमध्ये म्हणजे डायरेक्ट जातो, पोहोचलेला होता. तर असा अभ्यास केला जातो. सो स्पेस सायंटिस्ट अँड इंजिनियर्स वर्क इन दॅट डायरेक्शन आणि हे सगळं असं गणित असतं त्याच्यामध्ये. नक्कीच. नरेंद्रजी, मी तुमच्याकडे येतोय. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध दाखवून ती पिण्याची परंपरा आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्यात योगायोग असा की आजचा सुपरमून. तर त्रिपुरारी पौर्णिमेचं काही महत्व आहे का? आणि या पौर्णिमेला काही आध्यात्मिक गोष्टी जर आपण पाहिल्या तर काय विशेष आहे या पौर्णिमेचं? नक्कीच त्याचं आध्यात्मिक महत्व भरपूर आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचे 5 प्रकारे त्याचं महत्व आहे, ज्यामध्ये चंद्राची पूर्णता आणि मानसिक संतुलन म्हणजे या 2 गोष्टींचं महत्व आज या दृष्टिकोनातून आहे. कारण या दिवशी चंद्र पूर्णत्वाला आहे, सुपरमून आहे. त्यामुळे ज्योतिषात चंद्र मन, भावना, शांती आणि स्थैर्य याचे प्रतिनिधित्व करतो. आणि या दिवशी ध्यान, जप, व्रत, संकल्प याचा प्रभाव अत्यंत फलदायी सांगितलेला आहे. त्यामुळे चंद्राच्या पूर्ण मनाची शुद्धी आणि मानसिक शांतता ही प्राप्त होते. नंतर दुसरा विषय तो शिवतत्वाचा जागर. आध्यात्मिक दृष्टीने आजचा दिवस जो त्रिपुरी पौर्णिमा आहे, भगवान शंकरांनी 3 असुरांचा जो नाश केला, त्यामुळे धर्म आणि सात्विकतेची स्थापना केली. त्यामुळे ही रात्र नकारात्मक शक्तींवर विजय दाखवते. म्हणून आज त्याला प्रकाश पर्व म्हणतात. ग्रहदोष, विशेषतः चंद्र, राहू आणि केतू संबंधित दोष कमी करण्यासाठी आज शंकराची उपासना अत्यंत प्रभावी मानण्यात येते.
नंतर तिसरा विषय तो गुरु आणि चंद्र याची विशेष दृष्टी. ही आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मोठी घटना असल्यामुळे या पौर्णिमेच्या काळात गुरु आणि चंद्र यांचा शुभयोग तयार होतो. कारण सुपरमून म्हटल्यावर गुरु आणि चंद्र यांचा एक अत्यंत आध्यात्मिक चांगला योग आहे, जो अंतर्ज्ञान, ज्ञान किंवा साधना या दृष्टीने प्रभावशाली मानण्यात येतो. त्यामुळे साधकांनी ध्यान, वाचन, दान, पुण्य हे असणाऱ्या दिवशी केलं अत्यंत करणं शुभत्व आहे. तर चौथा विषय पवित्र स्नान आणि दीपदान. हे शास्त्रात प्राचीन काळात आणि ग्रंथांमध्ये सांगितले की त्रिपुरारी पौर्णिमा हा कार्तिक सणाचा अंतिम दिवस मानण्यात येतो. त्यामुळे गोदावरी, नर्मदा किंवा जे स्थानिक तीर्थ असतील किंवा स्थानिक जलाशय असतील तिथे स्नान केल्यावर आपल्याला शुभ परिणाम मिळतात. प्रगती, हॅपीनेस आणि एक प्रकारची प्रोग्रेस जीवनामध्ये प्राप्त होते. कारण दीपदानाचंही महत्व सांगितलं. त्यामुळे चंद्र, शुक्र आणि गुरु हे ग्रह बलवान होतात. आणि पाचवा विषय राशींवरचे असणारे शुभ परिणाम, जे आपण काही बघा थोडे पाहिले कन्या राशीपर्यंतचे. तर तुमचा वेळ असल्यास थोडे उरलेले राशी जे आहेत त्यांच्याबद्दल सांगता आलं असतं. तर तूळ राशीला एक चांगला आपलं कन्या राशीपर्यंत घेतलं होतं. तर तूळ राशीवर अत्यंत शुभ परिणाम आहे. कौटुंबिक मतभेद मिटतील असा हा कालखंड आहे. आणि त्याप्रमाणे वृश्चिक राशीसाठी हा आत्मविश्वासपूर्ण कालखंड मानण्यात येतो. ज्यामुळे एक चांगल्या प्रकारे वाणीवर संयम ठेवला तर वृश्चिक राशीचे लोक चांगली प्रकारची प्रगती आयुष्यात येणाऱ्या कालखंडात साधू शकतात. धनुराशीसाठी आरोग्याचे चांगले प्रश्न जे असतील ते प्रश्न दूर होतील आणि चांगलं आरोग्य सुधरेल असा हा दिवस आहे. नंतर हा दिवस इथून येणारे पुढचे 15 दिवस. नंतर मकर राशीसाठी मन प्रसन्नता असेल. नंतर विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. लेखन किंवा संगीत क्षेत्रातील लोकांना, कला क्षेत्रातील लोकांना अत्यंत शुभ काळ आहे. कुंभ राशीच्या लोकांसोबत शुभ कार्याचे संकेत आहे. जमिनी संबंधित, व्यापार संबंधितले कालखंड जे असतील विषय ते मार्गी लागतील. आणि मीन राशीसाठी धर्म, जप, साधना अत्यंत अनुकूल काळ आहे. त्यामुळे गुरुकृपा आणि असणाऱ्या जीवनातल्या एक प्रकारची परिपूर्तीचा एक अनुभव जर त्यांनी साधना केली तर तो जाणवेल. असे विविध राशींचे शुभ परिणाम आजच्या दिवशी आहे. त्यामुळे या सुपरमूनला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीबरोबरच व्यावहारिकता अधिक दैव इज इक्वल टू आयुष्य असं एक सूत्र आहे. त्या माध्यमातून हे दैवयोगाचे जे काही शुभ परिणाम आपल्याला पाहिजे असतील तर व्यावहारिकता जी आज खगोलीय घटना आहे तिचा आनंद तर सगळे घेत असेल, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून आनंद जरी मिळत असेल तरी त्या दृष्टीने आध्यात्मिक महत्वाच्या अनुषंगाने असलेल्या प्राचीन परंपरांचा आदर करून जर आपण त्याचे साधना किंवा त्या दीपदान, स्नान या केले असताना आपल्या जीवनात हॅपीनेस, प्रोग्रेस ही आणि स्टॅबिलिटी या तिन्ही गोष्टींचा प्राप्त होईल असं या आजच्या दिवसाचं फार मोठं महत्व आहे. नक्कीच. मायाजी, चंद्राचा ज्योतिषावर किती परिणाम असतो आणि विशेषतः जेव्हा सुपरमून असतो तेव्हा त्याचा परिणाम काही वेगळा असतो का? म्हणजे इतर वेळेस जेव्हा सामान्य चंद्र असतो तेव्हा आणि सुपरमून असा काही वेगळा परिणाम असतो सुपरमूनचा ज्योतिषावर? हो, नक्कीच असतो. चंद्र हा वासनांचा कारक आहे म्हणून वैदिक ज्योतिषमध्ये चंद्राला आणि चंद्र नक्षत्राला प्रचंड महत्व दिलेलं आहे. आता आज ज्यांचा भरणी नक्षत्रातला चंद्र असेल, म्हणजे मेषेचा चंद्र पण स्पेसिफिकली भरणीचा चंद्र, त्यांना ते बदल, त्या एनर्जीज जास्त जाणवतील. कारण भरणीची ऊर्जा आहे की काहीतरी संपून झटकन नवनिर्मिती करायची आहे. मग म्हणजे प्रत्येक लग्नाविषयी जसं आता धारणे सरांनी सांगितलं कोणत्या राशीला काय फलित आहे, थोडंसं त्याच्याच ह्याच्याशी मी बोलेन. कारण सुपरमून म्हणजे पृथ्वीच्या जवळ येणं. आपल्या ऑलरेडी तो सगळ्यात इतर ग्रहांपेक्षा जवळ असलेला पृथ्वीचा मी पुत्र म्हणते त्याला, आपण उपग्रह म्हणतो, त्याचा आपल्यावर जास्त परिणाम होतो म्हणून आपण चंद्रावर जास्त लक्ष देऊन असतो. सो ज्यांच्या म्हणजे मेष लग्नाला तर चंद्र प्रथमस्थानी आहे. प्रथमस्थान म्हणजे मी माझ्या स्वतःवर काम करणं अपेक्षित आहे. कदाचित हे त्यांनी जर फॉलो केलं ह्या इतर दैवी उपायांसोबत तर त्यांना जास्त फरक चांगले जाणवतील. कारण पौर्णिमा ही तिथी अशी आहे की जिथे आपल्याला संपूर्ण मनकारक चंद्रावर सूर्य, आत्माकारक सूर्याचा प्रकाश आहे, आत्मज्ञानाचा प्रकाश. आणि तिथे मग आपण जर घेतलं की मला काय ठेवायचं आणि काय सोडायचंय हे पौर्णिमेला प्रत्येकाने करणं अपेक्षित आहे. लाईकवाईज वृषभ लग्नाला चंद्र आज मेष राशी व्ययात जाते. मग तुम्ही काहीतरी सोडायचंय. व्ययस्थान म्हणण्यापेक्षा लेटिंग गो, हाऊस ऑफ लेटिंग गो आहे, काहीतरी सोडायचंय. मग तिथे मला काय सोडायचं आणि मग त्यासाठी साधनांसोबत मला काही दान धर्म. तर वृषभ लग्न हे नरिशमेंटचं आहे, मग तुम्ही अन्नदान केलेलं जास्त तुम्हाला फायद्याचं ठरेल. मिथुन लग्नात 11व्या स्थानाचा चंद्र आहे. सो असं 11व्या स्थान म्हणजे कॉन्टॅक्ट, कनेक्शन्स. मग मला कोणाशी कसे कनेक्शन साधायचे हे आजचा चंद्र त्यांना सांगतोय. आणि स्पेसिफिकली भरणीचा नक्षत्र काय म्हणतं की ज्याची देवता यम आहे, यमदेवतेकडे सर्व प्रकारचे यमनियम आहे. पतंजली सूत्रामध्ये जे यमनियम सांगितले, जर ते सर्व नियम पाळून जर मी भरणीची ऊर्जा वापरली तर भरणीसारखं प्रगती देणारं नक्षत्र नाहीये.
किंवा कर्क लग्नाला दशमात मेष रास येते, मग प्रमुख कर्मस्थानात जेव्हा मेष रास येते आणि तिथे जेव्हा आजचं पौर्णिमा होते, मग मी माझ्या करिअरशी निगडीत काहीतरी वेगळं ऍक्टिव्हिटी करावी, त्याच्यावर चिंतन मनन आणि मंथन करावं. सिंह रास पुढची राजाची रास आहे ती, आणि त्याच्या भाग्यस्थानी आजचा चंद्र आहे. सो भाग्याच्या बाबतीत माझ्या ज्या कनेक्शन्स आहेत, माझ्या म्हणजे रायटियसनेस धर्मत्रिकोणात तिथे हे होतंय, ही पौर्णिमा, मग मी त्याविषयी काय करू शकते. कन्या लग्नाला अष्टमात होते, तर अष्टम स्थान हे तर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. तर तुम्हाला जर ट्रान्सफॉर्मेशन होताना, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात ना, तो जो किडा असतो अळीचा किडा, त्यातून तो जे बटरफ्लाय होतं, बरोबर, तो जो त्रास नको असेल तर आपण स्वतःहून स्वतःवर काम केलं तर तो त्रास होणार नाही. हे आजचा चंद्र ह्या कन्या लग्नाला सांगतोय. तुळ लग्नाला सप्तम स्थानी होतंय, तर माझ्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहेत त्याच्यावर मी काम करायला हवंय. वृश्चिक लग्नाला होतंय ते षष्ठात, षष्ठ स्थान हे षड्रिपूंचं स्थान आहे, तर मी ठरवायचं की मी माझ्या षड्रिपूंच्या ह्याच्यावर मी काय काम करायचंय. बरोबर. लाईकवाईज पुन्हा धर्मत्रिकोणातलं लग्न आले, धनु लग्न, त्याच्या पंचम स्थानी पूर्व पुण्याच्या स्थानी आलंय. माझ्या विशेष आणि डिझायर्स काय आहेत त्याच्यावर मी काम करणं अपेक्षित आहे. मकर लग्न कालपुरुषाच्या कुंडलीतलं दशम स्थानातलं प्रमुख करिअर स्थानाचं लग्न, त्याच्या चतुर्थात. मग माझ्या मनावर मी जेव्हा काम करेन, त्या मनावर जिथे चंद्र आहे आज, त्याच्यावर जर मी काम केलं माझ्या इच्छांवर, तर डेफिनेटली त्याचा परिणाम दशम स्थानातल्या माझ्या करिअर स्थानावर होईल, की दॅट विल रिअली हेल्प मी. कुंभ लग्न तृतीय स्थानातलं चंद्र आहे, प्रयत्नांचं स्थान आहे. मग मी काय प्रयत्न करते, कारण तृतीय स्थानात आपलं सबकॉन्शियस माइंड पण आहे. जर आजच्या दिवशी ठरवून मी काही लिखाण, म्हणजे आपण जे म्हणतो ना जर्नलिंग युअर थॉट्स, जर मी लिखाणाचं काम केलं आणि माझं जर फिल्टरिंगचं काम केलं की मला ह्या गोष्टी ठेवायच्यात आणि ह्या गोष्टी नाही ठेवायच्यात, मी काहीतरी नवीन न्यूरल सर्किट क्रिएट करणार आहे. आजची तिथी त्याच्यासाठी फार शुभ आहे. आणि शेवटचं लग्न मीन लग्न, जिथे द्वितीयातला चंद्र आहे. द्वितीयातला चंद्र म्हणजे तो ॲज गुड ॲज वृषभेचा चंद्र असल्यासारखा झाला. आणि मग द्वितीय स्थान हे नरिशमेंटचं स्थान आहे, वाचेचं स्थान आहे. आणि जर मी माझ्या संपूर्ण, आता इथे थोडंसं आपण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह घेऊयात, वसुदैवम कुटुंबकम या स्थानाने मी जर संपूर्ण जगासाठी काहीतरी नरिशिंग कृती केली की ज्याच्याने संपूर्ण जगाचं कल्याण होईल, तर डेफिनेटली ही पौर्णिमा त्रिपुरासुराचा वध केल्यासारखं आपल्या सर्वांना फायदा देईल. नक्कीच मायाजी, मी दाकरू सर तुमच्याकडे येतो आहे की आपण चंद्रग्रहणाचा सूर्यग्रहणाचा अभ्यास करतो. आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ हा चंद्र आहे, सुपरमून. आजच्या दिवशी खगोलशास्त्रज्ञांसाठी चंद्राचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी आजचा सुपरमून कसा फायदेशीर ठरू शकतो? खरं सांगायचं तर ऍस्ट्रॉनॉमिकल याला विशेष महत्व दिलं जात नाही. तो जवळ येतं सामान्य माणसाला खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी आकाशात असं घडतंय. आणि ते तुम्ही पहा, लक्षात घ्या, अनुभव घेतला की माणसं ते शास्त्र शिकण्याकडे कल जातो त्यांचा. आणि त्यामुळे आज केवळ सुपरमून बघून सुद्धा माणसं खगोलशास्त्राच्या अभ्यासाला लागतील, चंद्राचा अभ्यास करतील. आणि तोच आमचा हेतू आहे की सुपरमून येतोय, अंतर एवढं आहे, चंद्र जवळ येतो आणि दूर जातो, तेव्हा वृत्ताकार मार्गाने न फिरता पृथ्वीवरती दीर्घ वर्तुळाकार मार्गाने फिरतो, अशी माहिती जरी मिळाली ना, ते महत्वाचं आहे. आता जानेवारी ते डिसेंबर इंग्रजी महिन्याप्रमाणे नावं दिलेली आहेत चंद्राला पौर्णिमेच्या. जानेवारीला वुल्फ मून म्हणतात, फेब्रुवारीला स्नो मून म्हणतात, मार्चमध्ये वुड मून, एप्रिलमध्ये पिंक मून, मे महिन्यामध्ये फ्लॉवर मून, जून महिन्यामध्ये स्ट्रॉबेरी मून, जुलै महिन्यामध्ये ब्लॅक मून, ऑगस्ट महिन्यामध्ये स्टर्गन मून, सप्टेंबरमध्ये कॉमन मून, ऑक्टोबरमध्ये हंटर मून, नोव्हेंबरमध्ये हार्बिवर मून. कारण ते प्राणी आपलं थंडी येणार म्हणून थंडीच्या सुरुवातीला आपलं धान्य म्हणजे आपलं खाद्य हे जमवून ठेवतात म्हणून. आणि डिसेंबरला कोल्ड मून. तसंच आपल्याला चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती असते, वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा असते, ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा असते. अशी नावं आणि त्यांची माहिती ही करून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणखी महत्वाची गोष्ट, खगोलामध्ये अभ्यास केल्यानं या विश्वामध्ये आपलं स्थान कुठे आहे हे माणसाला कळतं, माणसाचा स्वभाव नम्रता येते. आणि खगोलीय जे संशोधन होत आहे, विशेषतः इस्रो आज जे काम करत आहे कमी खर्चात करत आहे आणि संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांचं
इस्रोच्या कामगिरीकडे लक्ष आहे. आणि अशा वेळी म्हणूनच आपण पुढच्या पिढीला हे सांगायला पाहिजे की बाबा हा सुपरमून येतोय, हा प्रकाशित दिसतोय, हा एवढा जवळ आलाय, दूर जातो त्यावेळी त्याला मायक्रोमून म्हणतात वगैरे माहिती त्या निमित्ताने तरी विद्यार्थी शिकतील, माहिती करून घेतील आणि खगोल अभ्यासक बनतील असं मला वाटतं. नक्की. नरेंद्रजी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आम्ही पाहतो आहोत अनेक ठिकाणची दृश्य पाहायला मिळत आहेत. पंचगंगा घाट उजळून निघाले लक्ष दिव्यांनी, किंवा शरयू घाट असेल तिथं खूप मोठी पूजा सुरू आहे, आरती सुरू आहे. सामान्य माणसानं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काय खास पूजा करावी किंवा काही खास असं आचरण करावं? त्रिपुरा पौर्णिमेला स्नान आणि दान याचं मोठं महत्व शास्त्रात सांगितलेलं आहे. स्नान म्हणजे जे जलाशय जवळचे असतात तिथे स्नान करावं, आणि दान म्हणजे दीपदानाचं महत्व आहे, कारण हे प्रकाश पर्व आहे. त्यामुळेच यावेळेस फुल मून, सुपर मून जो आहे तो दिसत असतो कार्तिक महिने पौर्णिमेला. त्यामुळे स्नान दानाचं महत्व शास्त्रात आहे, आणि त्यामुळे या असणाऱ्या विशिष्ट दिवशी दीप प्रज्वलन करावे, आणि प्रकाश पर्व असल्यामुळे त्याचा आनंद सगळ्यांना, आपल्या कुटुंबियांना सह समाजाने घ्यावा, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे आपल्या असणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर, अज्ञानावर असणारा ज्ञानाचा प्रकाश किंवा असणाऱ्या शुभ गोष्टींचा प्रकाश, या माध्यमातून या प्रकाश पर्वाचं स्वागत हे मनुष्य जातीने किंवा मानवांनी करावं, हा उद्देश प्राचीन शास्त्रकर्त्यांचा हा आहे. त्यामुळे प्रकाश पर्व एक प्रकारे हे साजरं करण्याचा असणारा दिवस असल्यामुळे एक प्रकारे असणाऱ्या गोष्टी या अधिकाधिक, कारण इथून पुढे जे आहे दक्षिणायन सध्या चालू आहे, आणि नंतर सूर्य जो आहे पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष मोक्ष एकादशीचा पासून तो उत्तरायणात जातो. त्यामुळे अशुभाकडून शुभत्वाकडे असणारा कालखंड हा एक महत्वाचा टप्पा मानण्यात येतो. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला त्या दृष्टीने महत्व असल्यामुळे शुभत्व, आनंद, समृद्धी आणि असणाऱ्या जीवनातील स्थिरता, स्थैर्य या माध्यमातून हा आजच्या दिवसाचं एक महत्व मानण्यात येतं. आणि त्या दृष्टीने व्यापार, धंदा, ज्या काही व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात कामं करायला सुरुवात करतात, आजच्या कार्तिक पौर्णिमेनंतर त्याच्या अत्यंत मोठ्या प्रकारची ग्रोथ किंवा एक मोठ्या प्रकारची लय त्याला मिळते, आणि येणारा वर्ष त्या आर्थिक समृद्धीचा आणि आनंदाचं जातं, हा त्याच्या मागचा एक शास्त्रकारांचा उद्देश आहे. म्हणून हे प्रकाश पर्व दीपदानाने आणि असणाऱ्या स्नान आणि दान या दोन गोष्टींनी साजरं करावं, आध्यात्मिक असणाऱ्या साधनांनी साजरं करावं, हा उद्देश शास्त्रकारांनी प्राचीन काळापासून सांगितलाय. त्यामुळे त्याचं महत्व आजपासून शास्त्रामध्ये सांगितलंय. नक्कीच. पिंपळे सर, मी तुमच्याकडे येतोय. आजचा दिवस सुपरमून म्हणून ओळखला जातो. साधारण 1980च्या आसपास सुपरमून पहिल्यांदा नाव दिलं गेलं. अशी या दिवसांना अनेक नावं दिली गेलेली आहेत. त्यामध्ये सुपर बक मून, जसं मी म्हटलं की बिवर मून, त्याचबरोबर आजचा सुपर मून, रेड मून, ब्ल्यू मून, या नावांचं गणित काय आहे आणि ही नावं कशा प्रकारे आणि कशामुळे दिली जातात? प्रश्न विचारला होता की खग्रास चंद्रग्रहण आणि सुपरमून असा योग येतो का नाही, तर तो असा योग येतो, क्वचित येतो, परंतु असा योग येतो आणि त्यावेळेला आपल्याला चंद्र काहीसा लालसर दिसतो. त्यामुळे त्याला सुपर ब्लड मून असं नाव दिलेलं आहे. सुपर ब्लड मून किंवा ऑक्टोबर महिन्यातला जो सुपर मून असतो त्याला रेड मून असं नाव दिलेलं आहे. तर त्याचा संबंध शरद ऋतूशी आहे की शरद ऋतूमध्ये पानं, झाडाची पानं ही लालसर होतात, आणि म्हणून त्यावेळेला जो सुपर मून आपल्याला दिसतो तर त्याला रेड मून असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अशी ही नावं वेगवेगळ्या देशांमध्ये काही कारणांनी दिली गेलेली आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की हा जो सुपरमूनचा जो योग असतो तर त्याचा उपयोग आपण चंद्राबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी केला पाहिजे. आणि आपल्याला मानवाला चंद्राचं आकर्षण आहेच सुरुवातीपासून. ते चंद्र बघायला अगदी 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना चंद्र बघायला आवडतो. म्हणजे चंद्राने अनेक कवींना स्फूर्ती दिलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे. हिंदी सिनेमांमध्ये मला नाही वाटत कुठला हिंदी सिनेमा चंद्राशिवाय पूर्ण झालेला असेल. बरोबर आहे. त्याचं आकर्षण मानवाला आहेच, परंतु हे आकर्षण अधिक व्यापक व्हावं, अधिक मोठं व्हावं, यासाठी या सुपरमून आणि त्यासारख्या घटनांचा आपण वापर करून घेतला पाहिजे. त्या निमित्ताने आपण खगोलशास्त्राची जास्तीत जास्त माहिती करून घेतली पाहिजे. अत्यंत रोमांचक अशा प्रकारची ही विज्ञानाची शाखा आहे, आणि आपण सगळ्या भारतीयांनी अतिशय अभिमान बाळगला पाहिजे की जगामध्ये आज 200च्या आसपास देश आहेत, परंतु आपला देश पहिल्या 4-5 देशांमध्ये आहे. तर अंतराळ विज्ञानात आपण जी प्रगती केलेली आहे, इस्रोनी जी प्रगती केलेली आहे, ती
ती अक्षरशः थक्क करणारी आहे. आणि या क्षेत्रामध्ये आपण जगामध्ये अतिशय अग्रगण्य अशा प्रकारचा देश बनलेलो आहे. तर अशा स्थितीमध्ये आपल्या हा कार्यक्रम ऐकणारे जे तरुण आहेत त्यांनी करिअर म्हणून खगोलशास्त्राचा विचार केला पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. इस्रोनी आणि भारत सरकारने यासाठी एका वेगळ्या संस्थेची निर्मिती केलेली आहे त्रिवेंद्रममध्ये. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं नाव दिलेलं आहे. बरोबर. इस्रोला मॅनपॉवर पुरवण्याचं काम हे या संस्थेमध्ये केलं जातं. ते एक अभिमत विद्यापीठ म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तर तिथे विविध कोर्सेस चालवले जातात. 12वी नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो. तर विद्यार्थ्यांनी याची माहिती जरूर करून घ्यावी आणि या संस्थेमध्ये प्रवेश मिळवावा आणि इस्रोमध्ये जाऊन आपल्या देशाची जी प्रचंड मोठी प्रगती त्या क्षेत्रामध्ये चाललेली आहे त्याला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करा. डॉक्टर गिरीश पिंपळे, तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे विशेषतः तरुणांसाठी. लीनाजी, तुमच्यासाठी आता पुढचा प्रश्न असा आहे की जसा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तसा चंद्र आणि सूर्य यांच्यातलं अंतर कमी होतं का, किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलंही अंतर कमी होतं का, सूर्य तितका जवळ येतो का, अशा काही खगोलीय शक्यता? हो, आता पृथ्वी पण सूर्याच्या भोवती फिरतच असते. फॉर दॅट मॅटर सगळेच ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये, सोलर सिस्टम मध्ये सगळेच ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात. आणि हा एलिप्टिकल ऑर्बिट आहे, अंडाकृती, कारण तो सर्क्युलर नाहीये. त्यामुळे नक्कीच सूर्य आणि पृथ्वीचा अंतर कधी कधी कमी होत असतो आणि कधी कधी जास्ती असतो. आणि इनफॅक्ट आपण आदित्य L1 जे यान पाठवलेलं आहे इस्रोने, तर L1 म्हणजे लॅग्रंज 1 त्या पॉइंटवर सोडलेला आहे यान आणि तो सूर्याचा अभ्यास करत आहे. तर त्यावेळेला सुद्धा असंच गणित काहीतरी होतं आणि म्हणूनच आपण पाठवलं. आणि नक्कीच सूर्य आणि पृथ्वीचा अंतर कमी होत असतो आणि त्यावेळेला आपल्याला सूर्याचा पण अभ्यास आपण जास्त ज्याला हिलिओफिजिक्स म्हणतात, म्हणजे फिजिक्स ऑफ द सन, असा अभ्यास अधिक चांगला करू शकतो. आणि तसंच आज सुपरमून असल्यामुळे म्हणजे चंद्र जवळ आलेला आहे, त्यामुळे ही एक संधी आहे फक्त खगोलशास्त्रज्ञ किंवा खगोलप्रेमींना नाही, तर इस्रोसाठी सुद्धा. कारण आता काही वर्षांनंतर चांद्रयान 4 आपण 4 हे यान म्हणजे रोवर पाठवणार आणि नंतर ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत. तर नक्कीच हे सायंटिस्ट, इंजिनियर्स चंद्राचा अभ्यास करत आहेत. तसाच नासामध्ये आणि लुनार अँड प्लॅनेटरी इन्स्टिट्यूटचा अभ्यास असा चालू असतो. आणि चंद्र जेव्हा जवळ येतो त्यावेळेला त्याचे क्रेटर्स, माउंटन्स सगळ्याचा अभ्यास अधिक जवळून केला जातो आणि दुर्बीण वापरून तरी अधिक आपल्याला छान दृश्य मिळतं. या सुपरमूनच्या निमित्तानं खूप उत्कृष्ट आणि उपयुक्त माहिती अशी तुम्हा सगळ्यांकडून मिळालेली आहे. मग ती खगोलीय बाबतीतली माहिती असो किंवा ज्योतिषशास्त्रामधली माहिती असो, आणि याचा उपयोग पुढच्या आयुष्यातही करता येईल आणि आणखीन चंद्राबाबतची अधिक माहिती तुमच्याकडून घेतच राहू. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.